आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। खोक्या भोसले याला अखेर अटक। प्रयागराज पोलिसांनी केला खोक्याला अटक। अखेर आज 12 मार्च रोजी अटक करण्यात आलेली आहे। बीडमधील ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात शिरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता। सतीश भोसले गेल्या 6 दिवसांपासून फरार होता। एअरटेल कंपनीचा त्याच्या शोधासाठी 2 पद्धती तयार करण्यात आल्या होत्या। अखेर त्याला आज सकाळी प्रयागराज पोलिसांनी अटक केली। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेने गुन्हे केल्याचं समोर येत आहे। त्याने केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर तो पोलिसांना शरण जाण्याऐवजी फरार झाला होता आणि याच मुद्द्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देखील टीका झाली होती। तर सुरेश धस यांचा खोक्या हा कार्यकर्ता असल्याने त्याला पाठीशी घातलं जात होतं का, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती। मात्र आता याच खोक्या भोसलेच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। तर खोक्या भोसले हा गेल्या 6 दिवसांपासून फरार होता। तो सतत त्याचे लोकेशन बदलत होता आणि अखेर आता त्याला उत्तर प्रदेशाच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली। त्याच्या अटकेसाठी बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली होती। दरम्यान खोक्याला अटक करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यास सुरुवात केली। आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी खोक्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्याकडे दिलं होतं। सतीश भोसले याच्याकडे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी तसेच आलिशान गाड्या आहेत। याबरोबर तो पत्ते खेळण्याचा शौकीन होता आणि त्यातून त्याने लाखो रुपयांची माया गोळा केल्याची माहिती आहे। अहिल्यानगर, आष्टी, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये तो पत्ते खेळायचा। तसेच राज्यात होत असलेल्या चोरी झालेलं सोनं यातून त्याने माया गोळा केली असल्याचा आरोप त्याच्यावर आहे। यात आमदार सुरेश धस यांचा देखील समावेश असून त्यांची देखील चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी राम खाडे यांनी केली होती। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा। सबस्क्राईब करा।